महाभारत रहस्य गुढीची कथा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरासमोर गुढी उभारतो, पण ही परंपरा कुठून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? महाभारतातील एका राजाशी जोडलेली एक सुंदर कथा सांगितली जाते। महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाची कथा सांगितली जाते। हा राजा अत्यंत धर्मनिष्ठ, सत्यप्रिय आणि देवभक्त होता। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवराज इंद्रांनी त्याला एक पवित्र कळकाची काठी दिली। इंद्रांनी सांगितले की ही काठी विजय आणि देवकृपेचे प्रतीक आहे। राजा उपरिचराने त्या काठीला मोठ्या आदराने स्वीकारले। त्याने ती काठी जमिनीत रोवली आणि देवराज इंद्रांना नमन केले। दुसऱ्या दिवशी त्याने त्या काठीची पूजा केली। तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा, नवीन वर्षाचा पहिला दिवस। या घटनेनंतर त्या काठीला विजयध्वजाचे प्रतीक मानले जाऊ लागले। काळानुसार ही परंपरा पुढे चालत राहिली आणि महाराष्ट्रात गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते। आज आपण गुढी उभारताना त्या विजयध्वजाचीच आठवण ठेवतो। ही कथा आपल्याला शिकवते की देवावर श्रद्धा आणि नम्रता ठेवली तर जीवनात खरा विजय मिळतो। म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे म्हणजे विजय आणि देवकृपेचे स्वागत करणे होय।